आपल्याकडे आहे कॅंगन सुपर 501 मशीन. आपण याचे pH टेस्ट करणार आहोत. आपल्याकडे हे pH ड्रॉप्स आहेत. प्युरिफाय वॉटरचं किती pH येत आहे या मशीनमध्ये. या मशीनमध्ये 9.5 pH पाणी आहे. दुसरं आहे 9.0 आणि 8.0. आपण याचं pH लेवल चेक करणार आहोत आणि नळाच्या पाण्याचं pH लेवल चेक करणार आहोत. आता आपण घेतोय प्युरिफाईड वॉटर. हे कॅंगन मशीनमधनं आलं म्हणजे आपण रेग्युलर आपण जे प्युरिफायर वापरतो ॲक्वागार्ड वगैरे तसं ते प्युरिफाईड. नंतर आपण आता प्रेस केलं कॅंगन वॉटरचं बटन. हे 9.5 वरती शिफ्ट झालं. आता थोडं थांबायचं एक 7-8 सेकंड आणि मग आपण या नळातून पाणी या पाईपातून पाणी. या पाण्यात ना आपल्याला हायड्रोजन बबल्स पण दिसतात. मोबाईलचं लाईट मारणे काढणे त्यामुळे हायड्रोजन बबल्स आपल्याला स्पष्ट. हे फ्रेश सकाळी सकाळी तुमच्या पोटात गेलं पाहिजे त्या बबल्सचं. त्याचे अजून चांगले बेनिफिट्स आहेत. हे साधारण 20 ते 30 सेकंदामध्ये ते सेटल होतात. पाणी क्लिअर. आता आपण घेणार आहोत नळाचं पाणी. आता आपण हे pH ड्रॉप टाकून बघूया याच्यात कोणता रंग येतो. हे पहिलं आपण नळाचं पाणी घेतलं. ठीक आहे. आता हे आपण कॅंगन 9.5 घेतलं आणि हे कॅंगन मशीनमधनं आलं प्युरिफाय होतं. ठीक आहे. आता मी मिक्स करतो प्रॉपर आणि आपला कलर डिफरन्स कळेल. पहिला आपण हे बघूया नळाचं पाणी. हे थोडंसं ग्रीनिश आहे पण याच्यामध्ये क्लोरीन आणि इतर गोष्टी पाणी शुद्धीकरणासाठी नगरपालिका वगैरे वापरत असतात ते आपल्या शहरात असेल. त्याच्यानंतर आपण हे पाणी बघतोय. हे 9.5 pH आहे. याचा कलर पूर्णपणे पर्पल झालेला आहे. आणि हे प्युरिफाय वॉटर जे कॅंगन मशीनमधनं आपण घेतलं ते प्रॉपर 7 pH पाणी. या मशीनमधनं जे प्युरिफाय वॉटर येतं ते प्रॉपर 7 pH आहे. हे जरी ग्रीन दिसत असलं ना तरी पण ते त्याच्यामध्ये इतर कंटेंट पण आहे. आता आपण प्युरिफाय वॉटर जे कॅंगन मशीनमधनं आलं आहे त्याचं कलर आणि हे नळाच्या पाण्याचं आपण बघू शकतो. प्युरिफाय वॉटर जे आपण काढलं कॅंगनमधनं ते प्रॉपर ग्रीन आहे. हे थोडं हलकं ग्रीन आहे टॅप वॉटर.